हो हो, आता फोन ठेव. आईचा फोन होता. बहिणीचं लग्न ठरलंय ना. फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती. अहो, या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही, टाकाऊ फर्निचरची खरेदी करतो. मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच नाव, समर्थ फर्निचर मॉल. समर्थ फर्निचर अँड मॉल, गुलेवाडी, संगमनेर, सुगाव बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. या रस्त्याच्या कामाच्या निमित्ताने अनेकदा पाठपुरावा करून सुद्धा आपल्याला न्याय मिळत नाही, म्हणून आपण साखळी उपोषण सुरू केलं आणि साधू संतांनी सांगितलं त्याप्रमाणे त्यांच्या मार्गाने, नाही का, शांततेच्या मार्गाने भगवंताचं नामस्मरण करीत सुरू केलं. त्याच्यावर मार्ग काढण्यासाठी, विचारविनिमय करण्यासाठी आपल्याकडे आलेले बँकेचे संचालक अमितजी भांगरे, पलीकडच्या शमशेरपूर गटामध्ये जे जिल्हा परिषद सदस्य राहिले, नंतरच्या काळात त्यांच्या पत्नी राहिल्या बाजीरावजी दराडे, सुहासजी, आणि आमचे बेलापूर, जाचकवाडी, तुम्हाला तुमच्या याच्यामध्ये भागीदारी करण्यासाठी सगळे सोयरे धायरे आपण सगळे सहभागी झाले. राबाजी नाना असतील, बापूसाहेब कुलकर्णी, सुरेशराव फापाळे, महेंद्रजी, किसनराव महाले, बाळासाहेब भुलवळे, प्रकाशराव फापाळे, ते सगळीकडेच असतात. प्रकाशराव, नाही का, संतोषराव फापाळे, चंद्रकांत महाले, भिकाजी शेठ शिंगोटे, विकासराव आंधळे, संपतराव टिळेकर, सतीश फापाळे, पत्रकार मित्र आमचे बाबाजी शिंगोटे, मनीष गोपाळे, सर्व उपस्थित बंधूंनो, आपण सांगितलं रस्ता, मी पण एकदा या रस्त्याने गेलो होतो आणि मध्ये डोंगरेराव साहेबांच्या वर्षश्राद्ध होतं आईचं, तर मी तिकडच्या बाजूने आलो. मग हा रस्त्याची अवस्था पाहिली, तिकडच्या बाजूने जरा चांगला आहे रस्ता. हा, आणि आता इतक्या 3-4 गावांची व्यवस्था अतिशय, आम्ही जी दुर्गम भागामध्ये पर्लावाडी पाचनेपर्यंत, हरिश्चंद्रापर्यंत रस्ते चांगले झाले. वरती पण आम्ही तुमच्या भंडारदऱ्याच्या वरती जातोय, कळसुबाईपर्यंत, किंवा इंटेरियर मध्ये पण सुद्धा रस्ते चांगले दिसत आहेत. किंबहुना खालच्यापेक्षा आम्ही जी वर जरा चांगलं वाटतंय. आणि मग आता इथं खाली, इथं हायवे 5-7 किलोमीटरवर आहे. इथं खाली मोठमोठाले लोक वेगवेगळे प्रकल्प घेऊन येत आहेत, ते डेअरीचा वगैरे. इंटिरियर मध्ये जर रस्ते चांगले असतील अंतर्गत भागामध्ये, तर पाण्याने ज्यांच्यावर अन्याय झालाय, पाणी नाहीये त्या भागामध्ये रस्ते चांगले असले तर अन्य कारणासाठी जमिनीचा डोंगराळ भागाचा वापर करून लोक उद्योगधंदे आणत असतील, इथं काही रोजगार उपलब्ध होत असेल तर त्या भागाला प्राधान्य दिलं पाहिजे. तिथे रस्ते पहिले प्राधान्याने तयार केले पाहिजे. बाकीचे लोक कुठं पाणी मागायला लागले, धरण मागायला लागले, तर रस्ता मागत होते. आणि मग पूर्वीचं काय जे नेतृत्व होतं, आपण हातात झालो होतो समजा काही मागणी करून, आणि ते काय न्याय द्यायला असमर्थ वाटलं ना आपल्याला सगळ्यांनाच असं वाटलं. प्रकाशराव, आपण होतो त्यांच्या बरोबर तिकडं, पण या बाकीच्यांना वाटलं आपलं म्हणणं पटलं नाही. बरोबर आहे त्यांचं, ते तिकडे हातात झाले आणि इकडे निघाले एकतर्फी इकडे निघाले. तर मग ते नाही का एक म्हण आहे आपल्या ग्रामीण भागामध्ये, घरच्या वेनं घेतलं रान आणि तिथं भेटला मुसलमान. म्हणजे त्या अर्थ त्याचा काही जातीय नाहीये, परंतु घरचा जो नवरा सोडून बाहेर निघाली तिथं आणखी जास्त त्रासाचं प्रपंच व्हायला लागला, असा त्याचा अर्थ आहे. अशा पद्धतीनं आपण जे केलं, परिवर्तन केलं, त्या परिवर्तनाचा अर्थ असा होता की हे जे प्रलंबित प्रश्न आहे तातडीनं मार्गी लागतील. परंतु तसं होताना दिसत नाही. तुमच्या उपसरपंचांनी सांगितलं की एवढ्या मिरवणुका काढल्यावर एवढ्या वेळा पाठपुरावा केला, आणि पाठपुरावा केल्यावर करतो किंवा मग खाजगी लोक जिथं याचे हे आहेत क्रशर वगैरे, सरकारची यंत्रणा बाजूला ठेवायची आणि त्यांच्या लोकांचा वापर करायचा.
आमदारकीचा गैरवापर करायचा, त्यांना ब्लॅकमेल करीत असतील त्या रस्ता करून, नाही का, तात्पुरतं लोकांचं समाधान. परंतु तुम्हाला ज्या कारणासाठी तिथं पाठवलंय त्या कारणाच्या त्या माध्यमातून आमचे अधिकारी मित्र इथे आहेत, त्या माध्यमातून व्हायला पाहिजे ना रस्ते. लोकांना ब्लॅकमेल करून रस्ते करायचे हे काम काही आमदारांचं आहे का? तुम्हाला तिथं पाठवलंय त्या माध्यमातूनच, सरकारच्या माध्यमातून, त्या एजन्सीच्या माध्यमातून ते रस्ते व्हायला पाहिजे. आणि इतके 3-4 वर्ष पाठपुरावा केला. आता पुढची निवडणूक यायची पाळी आली तर 2 आचारसंहिता लागतील आणि त्या आचारसंहितेमध्येच आपले पुढचे 4-6 महिने जातील. तेव्हा काही व्हायचं नाही, कारण दिसत नाही. तुम्ही बरोबर ऐरणीवर खासदार साहेबांना कॉल लावतोय, शब्द येत आहे. तर असेंब्लीमध्ये बसले तर मग बोला ना. तर अशा पद्धतीनं ऐरणीवर तुम्ही आता बरोबर प्रश्न घेतलाय. खासदार पण भेटतायत, नाही का, हे भेटतायत. आणि जर हे पुढच्या 4-6 महिन्यामध्ये या सगळ्या याच्यामध्ये आलं तर हे काम होणार नाही. ज्यांनी ते काम. हा साहेब, मी आलो इथे. अमित पण आहे. साहेब नमस्कार, अमित मांजरे बोलतोय. तो जो विषय तुम्हाला घेतला होता भोसदरी फाटा ते भोसदरी शिव पर्यंतचा रस्ता 3 किलोमीटरचा रस्ता आहे साहेब, तर जिल्हा मार्ग 341. तर ते आता इथं आलं. आम्ही, तुम्ही शब्द मला दिला होता फोनवर, तुम्ही तुमचे प्रतिनिधी बाजीराव शेट यांनाही पाठवलंय, परंतु आता फोन स्पीकरवर आहे. एकदा जरा लोकांना एकदा शब्द द्या तुम्ही. हॅलो. हा बोला. बोला साहेब. हॅलो. हा बोला बोला बोला. माईकवर धरलाय फोन. हा, मी खासदार सदाशिव नरपंडे बोलतोय. आता हॅलो. माझ्या ठिकाणी भांगरे साहेब आणि गराडे साहेब यांनी शब्द दिलेला आहे. मी त्याचा पाठपुरावा केलेला आहे. जानेवारीच्या बजेट मध्ये आपण मंजूर करून ते काम चालू करून देऊ. चालेल साहेब. सगळ्या या भोसदरी, मोदळवाडी आणि या परिसरातल्या सगळ्या ग्रामस्थांच्या वतीनं खासदार साहेब धन्यवाद. परंतु तुमचे पण आमदार किरण लामटे सारखं आश्वासन राहायला नको. तर आता खासदार साहेबांनी शब्द दिलाय. बाजीरावजी ऐका ना, बाजीरावजी. हा, खासदार निश्चितपासून आतापर्यंत गाव आणि हा परिसर वंचितच राहिला. आतापर्यंत आम्ही 3दा खासदार आपण बाजीराव शाखा प्रमुख म्हणून म्हणतोय. देशमुख साहेब 2020 ला आहे ना, नाही लोखंडे साहेब 15 दिवसात खासदार केला. ऐका ना, आता आपण फोनवर बोललोय त्यांच्याशी, फोनवर बोललोय बाजीरावजी दराडे आणि ऐका ना, बाजीराव दराडे आणि अमितजींना आपण पाठपुरावा करायचा. तर आता खासदारांनी सांगितलंय पाठपुराव्याची जबाबदारी या दोघांवर. बाजीरावजी त्यांचे जिल्हा संपर्क काय नेते आहेत आणि अमितजी आता इथं त्यांनी शब्द घेतलाय, तर आपण त्यांच्यावर जरा जबाबदारी सोडू. आणि कुठं लय लांब आहे, आज किती तारीख आहे? 15. आणि जानेवारीच्या बजेटमध्ये म्हणजे 15 दिवस. आता आपण 4.5 वर्ष थांबलोय ना, 10-15 दिवस थांबू ना, अजून काय बिघडलंय? कुठं पळून जाणार आहे? आणि ते पळून जाऊन कुठं जाणार आहे? परत 2-3 महिन्याने आपल्याच पटांगणात येणार नाही ना. म्हणजे एवढं काय, एवढं त्याचं लोड कशाला घ्यायचं आपण, नाही का? तर आता जरी पळाले असले तरी सापडतील ना. आता आल्यावर आपण सगळे मिळून विचारू, जर नाही झालं तर. बरोबर आहे ना बाजीरावजी? परंतु हा शब्द दिलेला आहे लोखंडे साहेबांनी, अजून त्यांनी काम नाही केलेले. लोणीमध्ये ना आम्ही त्यांना भेटलो होतो. 2020 ला शब्द दिलेला आहे त्यांनी. 2020 ला आहे ना, त्यांनी शब्द दिला होता. दिशावत साहेबांकडे 4 अर्ज आहेत माझी. आणि असं आता असं मी एक अधिकारी म्हणून काम केलंय. असं असतं का, समजा आपल्याला शब्द दिला, इकडं आले शब्द दिला, पण जो पाठपुरावा करणारा राहतो ना, त्याची गाडी पुढे जाते निघून. पाठपुरावा जर करायला कोणी नसेल तर निवळ ते शब्द देऊन. पाठपुरावा पण केला साहेबांनी ना. त्यांचे पी आहेत ना शिवाजी साहेब, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करायला सांगितलं होतं. मी कमीत कमी 10 ते 12 वेळा त्यांना फोन केलेला आहे. ते म्हणले त्या बजेटमध्ये घेतो. ते बजेट संपलं नंतर म्हणले त्यावेळेस मिळाला नाही निधी, म्हणजे पुढच्या बजेटमध्ये घेतो, घ्यायला सांगतो. आता आपण 15 दिवसावर आलोय, एवढे दिवस राहिले तर बघूयात समजा खासदारांचं काय होतंय. आणि जर नाही झालं तर मग आपण सगळे मिळून काय करायचं तो निर्णय घेऊ. मग खासदारांचा घेऊन आमदारांचा घेऊ. बरोबर आहे का नाही? आता सगळे बरोबर आहे ना. परंतु आतापर्यंत जे व्हायला पाहिजे होतं, ही वेळ आपल्यावर का आली? ही वेळ येण्याचं कारण आपण ज्यांच्यावर विश्वास ठेवला ते विश्वासाला पात्र राहिले
नाही, त्याच्यामुळे राहिले. आता तुम्ही सांगा, शिवसेनेचं काम करतोय आपण, वेगवेगळ्या पक्षांमध्ये काम करतोय, कधी एकत्र करतोय, कधी बरोबर करतोय. तुम्ही सांगा, सगळे जर आकडे ऐकले ना तुम्ही तालुक्याचे, इकडे इतके कोटी, बरोबर आहे ना. जसं करोना संपलाय आणि तसे नारळ पाट्याच लावायचं काम चालू आहे, कुठं काही कामच झालेलं दिसत नाही, बरोबर आहे ना. सगळीकडं इतके कोटी आले, तितके कोटी आले, त्या याच्यावर येतं, व्हॉट्सअपवर येतं, याच्यावर येतं, त्याच्यावर येतं. मग आता इकडं आम्हाला वाटतं इकडं चालू झाले, बेलापूरकडे चालू झाले, ब्राह्मणवाड्याला चालू झाले, हा ऐका ना, इकडं भोजदरीला चालू झाले, तिकडच्यांना वाटत असं इकडं चालू झालं, आणि इकडच्यांना वाटतं तिकडं चालू झालंय. सगळ्या तालुक्यामध्ये मला हीच परिस्थिती दिसली, कुठंच काही दिसत नाही. फक्त हा गडी इकडं तिकडं मला फिरताना दिसतोय, दावे आणि लग्न करताना. कुठं काय म्हणजे नाही का, हे कामं आपल्या भावकीचे कामं आहे, सोयरेदाऱ्यांचे कामं आहे, दावे लग्न करायचे. हे काही आमदाराचे कामं नाही. आमदाराचे कामं हे आहेत, पाठपुरावा करायचे, बजेटमध्ये प्रोव्हिजन करून घ्यायचे, प्रशासकीय मान्यता घ्यायचं. हे अधिकारी म्हणले 600 किती मीटर, 600 मीटर घेऊ. यांना सांगायचं अरे बाबा गाव तिकडे 6 किलोमीटर आहे, 600 मीटरवर चालत नाही. म्हणून आपण लोकप्रतिनिधी निवडून दिलेले असतात काही अधिकारी त्यांच्या हिशोबाने काम करतील. पण लोकांची भावना काय आहे, त्यांचे प्रश्न काय आहे, हे अधिकाऱ्यांना समजून सांगून प्रशासन चालवायचं काम आपल्या प्रतिनिधींचे. पण मग ते करीत नाहीत, ते काम ते करीत नाहीत. ते यांना उलट त्या आपले त्या मशिनरीवाल्यांना सांगतात द्या रस्ता करून, या अधिकाऱ्यांना म्हणतात कॉन्ट्रॅक्टरला मला भेटायला पाठवा. याच्यापेक्षा दुसरे काहीच कामं चालू दिसत नाही प्रकाशराव. आणि म्हणून आपल्याला आपला रस्ता तर आता करून घेतलाच पाहिजे, परंतु आता आपल्याला ध्यानात पण ठेवलं पाहिजे आपला खिसा कोणी मारलाय, तो चोर पण आपण ध्यानात ठेवला पाहिजे. ही पण भूमिका आपण लक्षात आली पाहिजे. भावनेच्या भरामध्ये आपण जो निर्णय घेतो, त्या भावनेच्या भरामध्ये घेतलेल्या निर्णयामुळे आपल्याला परत उपोषण करायची पाळी येते. आता हे काय, हा काय कोणाचा वैयक्तिक प्रश्न नाही, 2-4 गावांचा प्रश्न आहे, लोकांचं जाणं येणं, त्याच्यामुळे बाकीच्या सगळ्या गोष्टी सुधारतात. तर अशा सुधारण्याच्या कामामध्ये प्राधान्याने काम केलं पाहिजे. एखाद्या वाढदिवसाला नाही गेलं तरी चालेल, एखाद्या लग्नाला नाही गेलं तरी चालेल, एखाद्या दहाव्याला गेलं नाही तरी चालेल, परंतु मंत्रालयात थांबून, नगरला थांबून, तालुक्याच्या गावाला थांबून याचा पाठपुरावा व्हायला पाहिजे. हे तुम्ही पाठपुरावा केला पीएच्या लेवलला, हे अधिकाऱ्यांच्या लेवलला त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन पाठपुरावा व्हायला पाहिजे. बजेटमध्ये प्रोव्हिजन होते का, प्रस्ताव पाठवला जातोय का, तो टाकला जातोय का, पैसे त्याच्यावर टाकले जातात का, हे पाहण्याचं काम त्यांचं आहे. हे थांबतच नाही. मी त्यांच्या बरोबर सुरुवातीला रिटायर्ड होऊन आल्यावर 4-6 वेळा मुंबईला गेलो होतो. हा गडी मंत्रालयात थांबतच नाही, तास 1.5 तासाच्या पुढे याला काही समजतच नाही तिथं मंत्रालयामध्ये. त्याच्यामुळे ऐका ना, याला डेस्क ऑफिसरची ऐकलं बाबा जरा, याला डेस्क ऑफिसर पासून बोलता येत नाही तर सेक्रेटरी पर्यंत कोणाशीच बोलता येत नाही. याला काही समजतच नाही. तुमच्याशी बरं बोलत असेल तर मला माहित नाही, असंच बोलत असेल वाकडं तिकडं. तर अशा ऐकणार राजा, ऐकणार तुझ्याच गल्ली तुझ्याच आवाज ऐकायचा का, थोडा आमचं ऐक ना, आज काय करतोय. तर आता हे जे आहे ना, हे आपल्याला बसायचा प्रसंग काय येतो, आपण काय वेगळं काही मागतो का, आपण काही वेगळं आपल्या कुटुंबासाठी मागतो का, आपण सगळं सार्वजनिक काम मागतोय. सार्वजनिक कामाला सुद्धा ही जर अवस्था आहे, पलीकडून संगमनेरचा रस्ता चांगला आहे आणि थोरात साहेब म्हणतात आता इकडचा तुमचा लांब टिप आहे, आता तुम्ही मतं द्यायला सांगा तर म्हणून मग ते काम करायला सांगायला काय अडचण आहे तुम्हाला, बरोबर आहे की नाही. सांगितलं होतं की नाही, बुथला इकडूनच माणसं येत होते संगमनेर तालुक्यातून तुमच्याकडं. आणि मग या एकमेकावर जबाबदारी ढकलली सुद्धा नाही पाहिजे. हे सामान्य लोकांचं काम आहे. त्यांना रस्त्यावर येऊन टाळ मृदुंग घेऊन आणि बसायची पाळी आली 4-4 वर्ष पाठपुरावा करून. ही सगळ्यात वाईट गोष्ट आहे लोकशाहीमध्ये. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जो मार्ग सांगितला, जो आपल्याला अधिकार दिला, सर्वोच्च अधिकार दिला राजा निवडायचा, आणि पुन्हा आपल्यालाच टाळ मृदुंग घेऊन येऊन आणि उपोषण करायचं आणि भाषणं करायचे, मग नाही का आश्वासनं, खोटे आश्वासनं ऐकत बसायची. आतापर्यंत पाळी आली ती का आली हे पण आपण थोडं समजून घेतलं पाहिजे. ते लक्षात घेऊन आपलं काम पण झालं पाहिजे, ही पण भूमिका आपण, काम पण झालं पाहिजे आपलं, हे सगळ्याला ऐकायला जाईल. हे काम पण आपलं झालं पाहिजे. तर काम अगोदर झालं पाहिजे. लोकसभेची आचारसंहिता लागण्याच्या अगोदर बाजीरावजी पैसे याच्यावर बजेट प्रोव्हिजन करून आपल्याला इथं काम सुरू करता आलं पाहिजे. हा, नारळ फोडायला येता आलं पाहिजे आणि काम सुरू झालं पाहिजे. अशा प्रकारचं काम आपण सगळे करू. आम्ही सुद्धा आता ज्या वेळेला आता या सगळ्या लोकांचं ऐकलंय, ज्या वेळेला अकोल्याला जाऊ
आठवड्यातून 2-3 वेळा, तेव्हा बाजीरावजींच्या आणि अमितजींच्या आम्ही मागं लागू. तुमच्या वतीनं तुम्ही जेवढा पाठपुरावा आता मागे केला, तुमच्या बरोबरीनं आम्ही पण त्या यात्रेमध्ये सामील होऊ आणि हा रस्ता होईपर्यंत आपण सगळ्यांनी स्वस्थ बसायचं नाही, अशा प्रकारची आपण सगळेजण भूमिका घेऊ आणि रस्ता तर करू. बाकीचे अजून काही कामं असतील, आता आपल्याला दृष्टिकोन असणारा नेता पाहिजे. दृष्टिकोन असणारा, 10 वेळ लग्न करणारा नेता नको. हे थांबणार राजा बरं का, 10 वेळ लग्न करणारा फक्त नेता नको. आपल्याला तालुक्याच्या बरं का मतदारसंघाच्या 25-30 वर्ष हे बोलू द्या. 25-30 वर्ष बोलू द्या की त्यांना माईक द्यायचंय मला. थांबा. हा 25-30 वर्ष या मतदारसंघाचं पुढचं 25-30 वर्षाची दिशा कशी असली पाहिजे, विकासाची दिशा कशी असली पाहिजे, रस्ते कसे असले पाहिजे, पाण्याचं नियोजन कसं पाहिजे. सबस्टेशन आमच्या शेजारी पाडळणं गाव आहे, कोतुळच्या शेजारी 7.5 वर्ष झाले सबस्टेशन मंजूर आहे. गावकऱ्यांनी 11 एकर जमीन दिलेली आहे. फक्त इथून त्या शेडेत रस्ता करायचा आहे, त्या कारणासाठी तो MSCBचा इंजिनियर येतो आणि रस्ता नाहीये म्हणून ते काम 7.5 वर्षापासून बंद आहे. आणि लाईट ट्रिप होती, लोकांना गरम झालंय, पाणी झालंय, परंतु लाईट टिकत नसल्यामुळं असे अनेक प्रश्न फक्त पॉकेटमध्ये आपले आहेत. परंतु खाली प्रवरवाले आंदोलन करून त्यांचे प्रश्न मिटून घेत होते वेळोवेळी. दशरथ सावंत साहेब असतील, ते त्यांना आंदोलनाची परंपरा होती. आपल्या वरच्या भागातल्या लोकांना वाशेऱ्यापासून वर, घाटापासून वर चढलो का आपण आंदोलन करायचंच माहित नाही प्रकारचे. आत्ताशिक सुरुवात झाली. आता पाणी खाली चाललो तर आम्ही गेलो होतो जरा सुगाव फाट्यावर जाऊन अडवला. आता तुम्ही इथं रस्त्यावर बसले. आता आपली सुरुवात झाली. आता ही दिंडी आपण निघाली पंढरीला. निश्चितपणे पांडुरंगाच्या दर्शनालाच जाऊन थांबल, विकास झाल्याशिवाय थांबणार नाही. त्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र येऊन काम करूयात. ज्या ज्या वेळेला गरज लागेल त्या त्या वेळेला एकमेकाला आपण हाक देऊ आणि एकमेकाच्या सहकार्याने हे पुढे नेऊ. फक्त हे करताना मागे ज्या चुका झाल्या त्या दुरुस्त करून आपण आता पुढे निघूयात. निश्चितपणानं खासदार आपल्याला निधी उपलब्ध करून देतील. याबाबत अमितजींना त्यांनी शब्द दिलाय आणि बाजीरावजींना त्या बजेटमधून पैसे आणायचा हातखंडा आहे. जरा त्यांचं तिथं बऱ्यापैकी कॉन्टॅक्ट्स आहेत मुंबईला आणि पैसे आणायचं पण त्यांना जरा त्यातला एखाद्या कामामध्ये गती राहते, जशी त्यांना गती आहे त्यांच्या शमशेरपूर पट्ट्यामध्ये. त्यांनी अशा पद्धतीनं माझं मत आहे, आमदारांनी जेवढे पैसे आलेत ना ते येतातच. हे अधिकारी आमदार नसला ना तर आमदार राष्ट्रपती राजवट लागली तरी तेवढे पैसे येणार आहेत आपल्या तालुक्याला. बरोबर आहे ना. राष्ट्रपती राजवट आले का बजेट बंद राहणार आहे का? तर आपला पगार बंद नाही राहत ना आमचं काही गाडी बंद नाही, काहीच नाही बंद राहत. आता हे ठीक आहे, परंतु या व्यतिरिक्त रुटीन व्यतिरिक्त जे पैसे जास्तीचे आणावं लागतात त्याला खरं कसब लागतं आणि त्याला बाजीराव दराडेंचं जरा कसब आहे. तिथं त्यांच्या वरच्या लोकांशी कॉन्टॅक्ट आहेत. खासदाराचं पत्र घेतलं की खाली ते बरोबर काढून आणतील पैसे त्यांना. बरं का बाजीरावजी खासदारांनी पत्र दिलं, वर सांगितलं का ते पैसे टाकून आणून इथं आपल्याला या सगळ्या लोकांना याच्यापेक्षा चौपट लोकांच्या समोर येऊन इथं आपल्याला येऊन काम सुरू झालं हे सांगता आलं पाहिजे. नाही तर मग आपल्या शब्दाची काही किंमत राहणार नाही, आपले भाषण फुकटच त्यांच्यासारखे होतील. असं होता कामा नये. ही सगळी दक्षता आपण सगळे मिळून घेऊयात. आपलं काम निश्चितपणानं होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आपण जे त्रागा करतायत तर त्राग्याला तो सार्थक त्रागा आहे, परंतु आम्ही सगळे परिसरातले बेलापूरवाले दिसत आहेत, जाचकवाडी दिसत आहेत, सगळे तुमच्या याच्यामध्ये सहभागी व्हायला आलेत. त्यांनाही मनपूर्वक धन्यवाद देतो आणि आपणाला विनंती करतो की आपण सगळे मिळून करून नुसतं उपोषण करायची काही सध्या ही गरज नाही. आपण इथं रस्त्यावर बसून डास बसण्याचं थांबवा अशी विनंती करतो आणि थांबतो. साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर